मात्र चांगला राहिला होता. आणि ओम साई MTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता की शेवटच्या षटकाची हायलाईट देखील दाखवली जाते. आणि मी कौतुक करेन कुणाल शेठ म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे आणि टेक्निकल टीमचं, कारण त्यांनी हा आविष्कार मात्र हा पहिल्यांदा या वर्षीच्या हंगामामध्ये घडवून आणलाय. आणि जसा सामना संपेल तुम्हाला या सामन्यातील काही महत्त्वाचे क्षण तुम्ही पाहू शकता, ते देखील काही 2 अथवा 3 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये. आणि या गोष्टी तुम्हाला खूप आनंदित करून जातात, कारण ज्यावेळेला तुम्ही चांगला खेळ करता, या पहा या हायलाइट्समध्ये बॉस त्यांचा तो झेल, रनआउट केलेला क्षण, अगदी चेंडू हातातून निसटला, रवी बोरगे यांची ती फटकेबाजी, आणि त्यांच्याबरोबर विचार केला तर ओमीची देखील फटकेबाजी आपण पाहिली. आणि हायलाइट स्वरूपात या नवीन पर्वामध्ये, नवीन याच्यामध्ये, आणि हा पहा जल्लोष साजरा केला जातोय. आणि ज्या प्रकारचा ही ओमसाईने आविष्कार केला. दुसऱ्या सामन्याला होईल सुरुवात. दुसऱ्या फेरीतील हा सामना षटक क्रमांक 1 गोलंदाज अजित बॉस ऑन स्ट्राइक, प्लेस द कॉल. पहिला चेंडू, पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, वाईट बॉल. पहिला चेंडू अवंतर स्वरूपात हाताळला जातोय. प्रवीण शिरसाट सर आणि त्यांच्या साथीला हेमंत तावडे सर हे पंच आपण आजच्या पहिल्या दिवसासाठी श्री मानाईदेवी चषक 2024-25 हे 5वं पर्व आणि 50वं वर्ष, सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण पाहतोय क्रिकेटचं, त्या महिन गावाच्या आयोजनाचं. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, डॉट बॉल. पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे सळवे 11 सळवे संघाच्या विरोधात फलंदाजी केली होती बॉस आणि जय यांनी, त्याची आता पुनरावृत्ती करावी लागेल, कारण बॉस मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात आणि जय यांनी त्यांना मात्र ज्या प्रकारे साथ दिली ती मात्र कौतुकास्पद होती. आकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. शिवा जाधव बॉस यांच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार, अफलातून बॉस ब्रँडेड फटका, षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही बॉस यांना हाताळू शकत नाही. शॉर्ट ऑफ लेंथ शफल झाले आणि चेंडूला लपेटला. जर तुम्ही बॉस यांना दिवसभर असे चेंडू टाकाल तर ते तुम्हाला दिवसभर बाहेर मारतील. लाजवाब फटका, 7 धावा धाव फलकावर. वॉटर स्ट्रोक, ताकद आहे ही बॉस यांची स्ट्रेंथ आहे. सनपूर गावचा दर्जा दाखवणारा फटका आलाय. पुनरागमन करावं लागेल अजित यांना, कारण त्यांनी पहिला सामना जिंकलाय. समोर बॉस एक मातबर फलंदाज. आकुट टप्प्याचा चेंडू, त्यावर केलाय प्रहार. फटका खास आहे, खेळाडू क्लास आहे. शिवा जाधव बॉस यांच्या बॅट मधून श्री मानादेवी चषक सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरा मोठा धमाका, षटकार. खराब गोलंदाजी, सातत्याने आकुट टप्प्याचे चेंडू हाताळले जात आहेत. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॉटम हँडचा चांगला वापर आणि ज्या प्रकारे बॉस यांनी या फटक्यावर आपली ताकद झोकून दिली आहे, लाजवाब फटकेबाजी. 3 चेंडूचा खेळ झालाय, 13 धावा धाव फलकावर. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार आलेत, 13 धावा धाव फलकावर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू ज्या प्रकारे वाईड आला, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू आणि त्यानंतर 2 चेंडूवर 2 षटकार. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक होईल का? सलगचा तिसरा मारण्याचा प्रयत्न, 3 इन अ रो. बॉस ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून हवाई सफर. श्री मानादेवी चषक 2024-25 ची पहिली षटकार हॅट्रिक ठोकली आहे शिवा जाधव बॉस यांच्या बॅट मधून. कमालीचा फटका. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक आणि टॅलेंट या 4ही गोष्टी या 3 षटकारामध्ये पाहायला मिळाल्या. अप्रतिम लाजवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा धाव फलकावर. अजित यांच्यावर आक्रमण केले.
चौथा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत खेळला, टायमिंग झाला नाही, झेलची संधी असेल. 3 क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि मोये अगदी हा झेल सोडलाय. आता मात्र तुम्हाला डोक्याला हात लावावा लागेल, तुम्ही झेल कोणाचा सोडलाय? बॉस यांचा सोडलाय. गोलंदाज देखील थोडासा स्माइल देतोय, कारण त्याला माहित होतं की हा झेल पकडायला हवा होता. बॉस यांना मिळालेलं जीवनदान आता मात्र या सामन्यामध्ये काय उपद्रव करेल हे पाहायचंय. 1 टू गो, 20 धाव फलकावर. जय, पहिला चेंडू हवेत खेळलाय, मिड विकेट आहे, चेंडू खाली, चुकी होणार नाहीये. आधीच्या चेंडूवर चुकी झाली, बॉस यांचा झेल सोडला, परंतु जय यांचा झेल टिपलाय. जय शून्यावर बाद होतील. पहिला धक्का शिवचव्हाण स्पोर्ट्स सनबूर. पहिल्या षटकाखेर 1 गडी बाद, 20. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार जरूर आले, परंतु 1 गडी बाद केला अजित यांनी. षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना प्रणव. बॉस यांचा झेल सोडलाय, आता आत्मविश्वास दुणावला असेल. या सामन्यामध्ये या बॉस काय रंग उधळतील हे पाहायचंय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, बॅट अगदी चेंडू पर्यंत गेलीच नाहीये आणि ते फलंदाज बॉस यांना मात्र पाडतावा लागेल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय गोलंदाज प्रणव यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु कुठेतरी चेंडू काहीसा खाली राहिला आणि तो चेंडू मात्र सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळलाय. झेल सुटला होता बॉस यांचा, त्याचा फायदा उचलता आला नाहीये आणि मात्र फलंदाज बॉस यांना पडतावं लागेल. या स्पर्धेमधील पहिली षटकार हॅट्रिक बॉस यांनी मात्र ठोकली आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर 20 ला 2. टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. न्यू बॅटर परेश. पहिला चेंडू टॅप केलाय, मिड ऑफ आहे, 1 धाव मात्र चोटी घेण्याचा प्रयत्न, चेंडू हातातून इसटला, तत्पर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. परेश स्वतः संघाचे कर्णधार आहेत. पहिल्या चेंडूवर धावांचं खातं उघडलं जात आहे स्वतःच. 21 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज प्रणव. या षटकामध्ये ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर गडी बाद केला प्रणव यांनी, मोठा धक्का टीम सनबूर संघाला दिलाय. बाचोलीला पुनरागमन करावं लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान डीपला चेंडू सरळ हातात मारलाय. फलंदाज बाद होतील. झेल बाद, ज्या प्रकारे टायमिंगच झालं नाही या चेंडूवर. हा रिप्ले तुमच्या समोर. प्रणव यांनी या षटकामध्ये दुसरा गडी बाद केलाय. बडलन लेग स्टंपवरचा चेंडू हवेत खेळला. मी कौतुक करेन कर्णधार श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोलीचं. डीप स्क्वेअर लेग तैनात केलाय, अगदी वायडिश आहे. म्हणजे मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला स्क्वेअर लेगला, त्याच्या हातामध्ये चेंडू मारलाय. नवीन फलंदाज क्रमांक 5 वर रवी. 21 ला 3. प्रणव यांनी 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत, 1 धाव खर्च केली आहे. ज्या षटकाची आवश्यकता होती टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोलीला, ते षटक मात्र प्रणव यांनी अद्याप हाताळलंय. पहिल्या 3 चेंडूवर वर्चस्व राहिलाय. या 3 चेंडूवर आक्रमण करेल का रवी आणि त्यांच्या साथीला परेश. रवी पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूचे होते सांगता. यष्टीरक्षक सागर. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना विचार केलेला डीपला स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर डीपला तैनात केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल पकडलाय. कॉटन बॉलची संधीचं केलं जात आहे सोनं. प्रणव यांनी या षटकातील 3रा गडी बाद केलाय आणि धावांना मात्र ब्रेक लावलाय. खराब फलंदाजी. 21 ला 4. न्यू बॅटर राहुल जाधव, सगळ्यांचा लाडका कावळ्या.
आणि कावळ्याच्या सलग 3 षटकारांसाठी आपल्या महिनगावचे प्रथम नागरिक राहुल दादा शेडगे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 5001 रुपयांचं पारितोषिक. कावळ्या 3 षटकारांसाठी 5001 म्हणजे कावळ्यावर असलेलं प्रेम आणि कावळ्याचं सगळ्यांवर असलेलं प्रेम दिसतंय. 3 षटकारासाठी 5001, मालिकावीरासाठी 5001 हे वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं. कावळ्या पहिला चेंडू हवेत खेळलाय 5001 अगदी संधी असेल, जेल सोडलाय. कावळ्याला पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाल्याचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील प्रयत्न केला जातोय आणि त्या मात्र यश प्राप्त होतंय. तुम्ही कावळ्याचा जेल सोडलाय, आता कावळ्याचा बॅटचा तडाखा तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावेने दुसऱ्या षटकाचे होते सांगता. 2 षटका अखेर 23 धाव फलकावर. टीम शिवचावा स्पोर्ट्स सनबूर 4 गडी बाद 23. धाव फलकावर. किरण 11 डिगेवाडी लक्षात घ्या, पुढील सामना आपला विजयी संघासोबत असेल. आपण सज्ज राहा. आज दुपारच्या सत्रामध्ये केदारनाथ 11 डफळवाडी, अचानक 11 बनपुरी, वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिन, डीके स्पोर्ट्स पाटील आवाड, रित्वी 11 काडणे, अचरेवाडी, आरवी 11 बाचोली, मंगलमूर्ती मराठवाडी हे संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. अंतिम षटक गोलंदाज बाचोलीचा बुमरा सुशांत. पहिला चेंडू सुशांतचा हवेत खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, ती इशारा वर्तुळाच्या आतमध्ये चुकी होणार नाहीये. टिपला आहे झेल आणि परतावा लागेल फलंदाज परेशांना. फलंदाज बाद. डीके फॅशन हबचे सर्वे सर्वा ऋषी पाटील आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत विनंती केली जाते. या आपण मुख्य व्यासपीठावर आपला शुभ सन्मान केला जाईल. मराठी माणूस व्यवसायामध्ये सातत्याने आता पुढे जात असताना प्रत्येक जण आपल्या परीने व्यवसायामध्ये मार्गक्रमण करतोय आणि आपल्याच डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे कर्णधार आणि एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाटण क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव आहे ऋषी पाटील, डीके फॅशन हबचे सर्वे सर्वा. वेलकम सर, सुस्वागतम. न्यू बॅटर अक्षय. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 20 आणि त्यावर मात्र मोठा ब्रेक लावलाय बाचोलीने. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू एसटी रक्षण सागर, काय अप्रतिम क्वालिटी एसटी रक्षण. फलंदाजांनी मात्र अपील उचलून धरले. फलंदाज यष्टीचित अक्षय गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द डगआउट. शिवा जाधव बॉस या संघासाठी किती महत्वाचे फलंदाज आहेत. बॉस आणि जय मात्र बाद झाल्यानंतर या संघाला संघर्ष करावा लागतोय आणि तो संघर्ष मात्र तुमचा कुठेतरी कमी पडत असताना हे चित्र आपण पाहतोय. टीमची धावसंख्या धावफलकावर 23 धावा, 23ला 6. 23ला 6 धावा, 23ला अगदी 6 गडी बाद झालेत. न्यू बॅटर आशिष. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर प्रणव आणि सुशांतने गोलंदाजी केली ती मात्र वाखणण्याजोगी राहिली. अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा कसा करावा हे मात्र या दोन्ही गोलंदाजांनी दाखवलंय. खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ आहे, डीपला तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दोन्हीचा कॉल दिलाय. कावळ्याला दुसरी धाव हवी आहे आणि दुसरी धाव देखील प्राप्त केली गेली आहे. अगदी या चित्याच्या चपळाईने कावळ्याने 2 धावा पूर्ण केल्यात. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या संपूर्ण टीम आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपल्याला मुख्य व्यासपीठावर निमंत्रित केले जात आहे. वेलकम. तीन चेंडूंचा खेळ शेष. पहिल्या डावातील 25 धावा. 3 चेंडूवर 2 मोठे फटके आले. 30 ते 35 पर्यंत मजल मारावी लागेल शिवचावा स्पोर्ट्स सनबूर. अकुट टप्पाचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. फलंदाज आशिष यांना मात्र चकित केले, परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 1 पर दी ओव्हरचा इशारा केला जातोय. वेलकम डीके स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्वे सर्व ऋषी पाटील साहेब, मनपूर्वक स्वागत. एक अवांतर धाव आली आहे. 26 धावा धाव फलकावर.
या शेवटच्या 3 चेंडूवर एक मोठा फटका 30 ते 35 हे मात्र लक्ष मनामध्ये असेल शिवचवा स्पोर्ट्स सनपूरच्या, कारण ही धावसंख्या चांगली समजली जाईल, लढण्यापुरती असेल. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅटची कडा लागली आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. अवघी एक धाव या चौथ्या चेंडूवर प्राप्त होते. बाचोलीचा बुमरा यांच्या गोलंदाजीवर एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 27 ला 6, 2 चेंडूंचा खेळ बाकी. पहा पहिल्या षटकामध्ये षटकार हॅट्रिक आल्यानंतर मात्र हा धावफलक तुम्ही पाहताय. दोन चेंडू शेष. चेंडू टाकताना बोलू नका प्लीज टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. बाईकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागले यष्टीरक्षकाच्या मागे गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. ज्या दिशेला मान्यवरांचा कटआउट आहे त्यांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू. एक धाव मात्र जोडली जाईल. 28वा धाव फलकावर 1 टू गो. प्रणव आणि सुशांत यांचं मी खरंच कौतुक करेन, ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा आल्यानंतर मात्र गोलंदाजी केली आहे. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला पुनरागमन करण्यासाठी एक षटक देखील पुरेसं असतं आणि तेच चित्र आपण पाहतोय. 28. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. सागर यांचं अप्रतिम दर्जेदार उच्च दर्जाचं यष्टीरक्षण. शेवटच्या चेंडूवर फलंदाज यष्टीचीत. सुशांत यांनी गडी बाद केलाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम शिवचवा स्पोर्ट्स सनपूर 28वा धाव फलकावर. आणि विजयासाठी या दुसऱ्या सामन्यामध्ये श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली 29 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स. 29 धावांचं लक्ष विजयासाठी असेल दुसऱ्या डावामध्ये श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. मुख्य व्यासपीठावर आपण एक शुभ सन्मान घेणार आहोत. स्पर्धा मानाची, महिंद गावच्या अभिमानाची. वांग व्हॅली क्रिकेट क्लब महिंद आयोजित श्री मानाई देवी चषक 2024 5व्या पर्वाच्या दरम्यान डीके स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्वे सर्वा ऋषी पाटील साहेब यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन योगेश दादा पाटील आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. महिंदकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा मात्र आपल्या मराठी व्यावसायिक डीके स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्वे सर्वा ऋषी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान होतोय. अक्षय शिंदे साहेब आपला देखील शुभ सन्मान केला जाईल या मुख्य व्यासपीठावर, कारण आज प्रत्येक जण आपलं शिक्षण, आपला व्यवसाय, आपला नोकरी, आपलं घर, आपला प्रपंच सांभाळत असताना क्रिकेट खेळतो, क्रिकेटचा आनंद खेळतो. मी विनंती करेन सुरेश दादा हा शुभ सन्मान आपल्या हस्ते करायचा आहे. अक्षय शिंदे डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे हे देखील पातब्बर खेळाडू आणि आज त्यांचा संघ दुपारच्या सत्रामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. थँक्यू सो मच मान्यवरांचा मनपूर्वक आभार. एकोणतीस धावांचं लक्ष आणि या 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे बॅटर प्रणव आणि त्यांच्या साथीला आशिष दाखल झालेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन शिवा जाधव बॉस सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवर. मॅचला मजा येईल कारण 29 धावांचं लक्ष क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते, कारण त्या धावा बनत नाही, त्या तुम्हाला बनवाव्या लागतात. आणि आता मात्र त्या टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोलीला बनवायचे असतील तर मात्र सुरुवात चांगली करावी लागेल. बॉस यांचं महत्वाचं षटक असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन 2 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर लॉंग ऑन आहे. डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू
पहिला चेंडू आशिष इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह शॉट ऑफ द डे. व्हॉट अ शॉट. क्रिकेट मधील अद्भुत अफलातून फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. षटकार. हा फटका मात्र पाहण्याजोगा असेल. हा फटका अगदी या फटक्याचा फोटो काढावा आणि क्रिकेटच्या पुस्तकामध्ये लावावा. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. इनसाइड आउट लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. काय फटका सजवला. एक्स्ट्रा कव्हरला षटकार ठोकणं ही मात्र फलंदाची प्रतिभा पाहायला मिळते. परंतु गोलंदाज बॉस पुढे आगमन करतील. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑन आहे. तो चेंडूकडे पाहत राहील. सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे धमाके. फलंदाज आशिषच्या बॅट मधून षटकार. पहिल्या डावामध्ये देखील हेच चित्र आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये षटकार हॅट्रिक आली होती, परंतु दुसऱ्या डावात देखील तेच चित्र. आशिष डगआउट मधून सेट होऊन आले असं चित्र जाणवतंय. या सामन्यामध्ये दुसरी षटकार हॅट्रिक होईल का. बॉस यांच्यावर केले आक्रमण. ज्या प्रकारे आशिष यांनी फलंदाजी केली आहे, चांगलं टायमिंग करत असताना पहिल्या 2 चेंडूवर 12 धावा वसूल केल्यात. धावाची सुरुवात मात्र चोकात केली. सलग तिसरा मारण्याचा प्रयत्न खोदून काढला. धावची संधी असेल. धावपात केला साईल, परंतु फेकी खराब. ही मात्र धाव चोटी घेण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होते विकेटला. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये धावपात करण्यासाठी चेंडूची फेकी जरूर केली, परंतु यशाचा वेध घेऊ शकला नाही चेंडू. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 13 धावा धाव फलकावर. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतं. ही खासियत आहे बॉस यांची. पहा, पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर देखील नंतरच्या 2 चेंडूवर पुनरागमन केले. डॉट बॉल. 2 चेंडू शेष. 13 धावा धाव फलकावर. अकुट टप्पाचा चेंडू हलक्यात आणि टॅप केलाय. बॉक्स क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. एक धाव मात्र घेतली जाईल. एक चिकी सिंगल या 5व्या चेंडूवर प्राप्त होईल. एक धाव. एका धावेने प्रणव यांचं खातं उघडलं जाईल. 14 धावा धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ अगदी या पहिल्या धावातील पहिल्या षटकातील समाप्त झालाय. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफ नाहीये आणि लॉंग ऑफ असता तरी फरक पडला नसता. चेंडू सीमारेषा पार. इट्स अ मॅक्झिमम. फलंदाज आशिषच्या बॅट मधून अफलातून फटका. षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. या षटकामध्ये आशिष यांनी आक्रमण केले. 3 षटकाच्या मदतीने आशिष नाबाद 19 धावा. टीमची धावसंख्या 20. आणि पहिल्या डावाचा विचार केला. पहिल्या डावामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. त्या बॉस यांनी केल्या होत्या. आणि दुसऱ्या षटकात 20 धावा आल्यात. तशाच तसं प्रत्युत्तर दिले गेले. म्हणून अद्याप जर पहिल्या डावामध्ये 2 षटकामध्ये सामना फिरू शकतो, तर दुसऱ्या डावामध्ये देखील 2 षटकामध्ये सामना फिरू शकतो. 12 मध्ये करायची आहेत विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. सुरुवात चांगली झाली आहे टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. किरण 11 डिगेवाडी आपण सज्ज राहा. कॅप्टन टॉस साठी आपण सज्ज राहायचं आहे. विजयी संघासोबत आपला पुढील सामना असेल. लक्षात घ्या, 12 चेंडूमध्ये 9ची गरज. अद्याप सामना संपला नाहीये. एखाद्या गोलंदाजाला आता मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि ते महत्त्वाचं षटक घेऊन राहुल जाधव. मॅच बॉल आलाय. सगळ्यांचा लाडक्या, सगळ्यांचा आवडता कावळ्या षटक क्रमांक 2 साठी दाखल झालाय. आणि प्रेक्षकांनी तुमच्या चाहते तुमच्यावर प्रेम करतात म्हणून तुम्हाला ही नावं देतात. आता कावळ्या गोलंदाजी कशी केलेली पाहिजे. पहिला चेंडू कावळ्याचा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक मिडॉनला होते जरूर. डीप लावा. क्षेत्ररक्षकात फेकी खराब. देखेरीचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न केलाय. आणि कुठेतरी शिवच्या वास्फोट सनबूर मात्र आता सामना सोडून दिलाय की काय, हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, परंतु तुम्हाला अद्याप देखील सामना संपला नाहीये. अकुट टप्पाचा चेंडू हवेत खेळलाय. झेलची संधी असेल. पहिल्या गडी बाद करण्याची संधी. एस इट इज अ टिपलाय झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. निश्चितच हा सामना एकतर्फी होतोय का, आणि एकतर्फी जर सामना झाला तर मात्र कुठेतरी प्रेक्षक देखील निराश असतील. परंतु शिवच्या वास्फोट सनबूर लढावं लागेल.
कारण एक एक धावेसाठी संघर्ष करत असताना आपण प्रत्येक टीमला पाहिलंय आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला एका एका धावेसाठी संघर्ष हा करावाच लागतो. न्यू बॅटर संकेत. संकेत दाखल झालेत. संकेत पहिला चेंडू टॅप केला, पॉइंट आहे. तद्वर एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब. अशा प्रकारचं क्रिकेट तुम्ही ज्यावेळेला पाहता त्यावेळेला मात्र नक्कीच कसोटी क्रिकेटची आठवण येते. एक सिंगल धावेने खातं उघडलं जात आहे संकेत यांचं. टीमची धावसंख्या धाव फलकावर 23 धावा, 6 धावांची गरज. मानादेवी चषक 5व्या पर्वाचा थरार आपण पाहताय. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे, एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश प्राप्त होईल. कुठेतरी खांदे झुकलेले आहेत टीम शिवचावा स्पोर्ट्स सनबूर आणि मात्र आता लढण्यासाठी आता काही शिल्लक नाहीये, परंतु लढावं लागेल कारण अजून देखील सामना फिरू शकतो. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 24 धावा धाव फलकावर, 5 धावांची आवश्यकता. कारण एका धावेने देखील सामने जिंकलेले आपण पाहिलेत आणि एका धावेने देखील सामने गमावलेले पाहिलेले आहेत. हलक्या हाताने टॅप केल्या, स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडू फील्ड केला जाईल. कावळ्या एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने 25. 5 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, एक गडी बाद केला. राहुल जाधव यांनी 5 धावा खर्च केल्यात. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून खेळायची झेलची संधी, प्रयत्न केले जरूर. अगदी इथे मात्र उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला. जर हा कॅच पकडला असता तर मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाला असता. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडूवर गेले आणि उडी मारली. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. हा पहा रिप्ले तुम्ही. एकाती अगदी उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला. सोपं नसतं अशा चेंडूचा झेल पकडणं, अशा प्रकारचे झेल पकडणं, परंतु राहुल कावळेने धावा खर्च केल्या. 6 चेंडू 3ची गरज. शिवम अंतिम षटक गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 6 चेंडू 3ची गरज. पीटीपीएल चे चेअरमन आहेत आणि त्यांना ऑनची गरज नाहीये. वेलकम मुकादम, जय श्रीराम, हिंदू डॉन आणि त्यांच्या बरोबरीने राजू रोडे सर, आपलं देखील स्वागत. कमी गतीने टाकलेला चेंडू गॅप मध्ये खेळला, एकदा पूर्ण केली जाईल याचा प्रयत्न केलाय, जरूर यश प्राप्त होईल. फेकी अप्रतिम लाजवाब होती परंतु पकडली नाही आहे चेंडू. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव हवी होती परंतु नकार दिलाय. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करणार तर निश्चितच अगदी पराभव पत्करावा लागेल. 28 धावा धावसंख्येची बरोबरी केली, एका धावेची गरज. एका धावेची आवश्यकता असताना विजयासाठी सोपं केलंय काम शिवम यांनी. अवांतर चेंडू हाताळला गेलाय. या अवांतर धावसंख्येमध्ये सामना जिंकलाय टीम श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स बाचोली. अभिनंदन. हार्डलक टीम शिवचावा स्पोर्ट्स सनबूर.